आज आहे ना चिकन, मटन किंवा फिश यापैकी काहीच खायची इच्छा नव्हती. त्यामुळे ना विचार केला की आज अंड्याचाच काहीतरी प्रकार करूया. त्याच्यामुळे लगेचच ब्लिंकिटवरून अंडी मागवलेली आहेत आणि त्यातली मी आता 10 अंडी बॉईल करत ठेवलेली आहेत, कारण आज करणार आहे अंडा करी. अंडा करी मसाला करण्यासाठी आहे ना सर्वात अगोदर मी रेड ग्रेव्ही करून घेते आहे. त्यासाठी आहे ना तेल तापल्यावर त्याच्यामध्ये 1 कांदा, 1 टॉमॅटो, 2 मिरच्या, अख्खे गरम मसाले, 2 ते 3 काजू घेतलेले आहेत आणि काही कलिंगडाच्या बिया घेऊन मस्त सर्व हे शॅलो फ्राय केलेलं आहे गोल्डन ब्राऊन होईपर्यंत. आणि मग त्याची मिक्सरला पेस्ट करून घेतलेली आहे. आणि आता अंडा करी मसाल्याला फोडणी देण्यासाठी तेल तापल्यावर त्याच्यामध्ये ही ग्रेव्ही मी घातलेली आहे. आणि मग त्याच्यात 1 चमचा आलं लसूण मिरचीची पेस्ट, 1 चमचा काळं वाटण घालून मस्त तेल सुटेपर्यंत परतून घेतलेलं आहे. त्यात अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा धणा पावडर, 3 चमचे लाल तिखट मसाला व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे. आणि ज्यामध्ये आपण रेड ग्रेव्ही केलेली आहे त्याच्याचमध्ये 1.5 ग्लास मी पाणी घेतलेलं आहे आणि तेच पाणी मी आता या ग्रेव्हीमध्ये घातलेलं आहे. आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घातलेली आहे. आणि या ग्रेव्हीला उकळी आल्यावर त्याच्यामध्ये बॉईल केलेली जी अंडी आहेत ती मी अशी उभी कापून घेतलेली आहेत आणि ती सर्व मी यामध्ये घातलेली आहेत. चवीनुसार मीठ घालून बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे वरून आणि 2 ते 3 मिनिटांनंतर गॅस बंद करून घेतलेला आहे. अंडा कढई फ्राय करण्यासाठी तेल तापल्यावर त्याच्यामध्ये 1 चमचा आगरी लाल तिखट मसाला, चवीनुसार मीठ घालून त्याच्यावर ही बॉईल केलेली 4 अंडी घातलेली आहेत. आणि मग यामध्ये मसाल्याची व्यवस्थित कोटिंग अंड्याला झाल्यावर त्याच्यामध्ये 2 अंडी फोडून घातलेली आहेत. 2 अंड्यांसाठी लागेल इतकं मीठ घालायचं आहे, बारीक चिरलेली कोथिंबीर आणि वरून चीज घालायचं आहे. आणि झाकण देऊन आहे ना अंडा जो आपण आता 2 फोडलेली अंडी घातलेली आहे ती शिजेपर्यंत आपण झाकण देणार आहोत, म्हणजे चीज पण विरघळेल आणि तो आमलेटसुद्धा शिजणार आहे. मस्तपैकी चीजी आणि खालून क्रिस्पी कढई अंडा फ्राय रेडी झालेला आहे. आणि हे आहे आजचं जेवण. कसं वाटलं ते कमेंट करून सांगा.